नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. मी रमाई बोलते. अतिशय सुंदर भाषण मराठी. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रामू आणि तुमच्या सर्वांची माता. माझा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला, पण माझे नशीब थोर की मला भीमासारखा कर्तृत्ववान जोडीदार मिळाला. माझे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. अनेक वेळा घरात अन्नाचा कण नसायचा, पण मी कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत आणि तक्रारही केली नाही. जेव्हा साहेब शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेले, तेव्हा मी पाठीमागे शेण वेचून मजुरी करून घर चालवले, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात पैशांची अडचण येऊ नये. गरिबी आणि उपासमारीमुळे माझ्या डोळ्यांदेखत माझी 4 मुले गेली. ते दुःख काळजावर दगड ठेवून मी सहन केले. कारण मला माहीत होते, साहेब करोडो पददलितांचे भविष्य घडवत आहेत. साहेबांच्या पाठीशी मी नेहमी सावलीसारखी उभे राहिले. त्यांनी समाजासाठी लढाई लढावी आणि मी घर सांभाळावे, हाच आमचा अलिखित करार होता. मी कधी शाळेत गेले नाही, फारसे शिकले नाही, पण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे साहेबांचे शब्द मी माझ्या आचरणातून जगाला दाखवून दिले. कठीण काळात जेव्हा साहेब थकून जात, तेव्हा मी त्यांना धीर देण्याचे काम केले. माझ्या स्वतःच्या दुःखापेक्षा साहेबांचे ध्येय मला नेहमी मोठे वाटले. आज जेव्हा मी तुम्हाला शिकताना, मोठे होताना पाहते, तेव्हा मला वाटते की माझ्या पोरांचा झालेला त्याग सार्थकी लागला आहे. माझ्या लेकींनो, परिस्थिती कशीही असो, जिद्द सोडू नका. संकटात खचून न जाता स्वतःला सिद्ध करा, हाच माझा तुम्हाला आजचा संदेश आहे. समाजाच्या उद्धारासाठी स्वतःच्या संसाराची राख-रांगोळी करूनही मला दुःख नाही, कारण आज माझा अख्खा समाज स्वाभिमानाने जगत आहे. धन्यवाद. जय भीम.